नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय वाईट आणि दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन झालेले आहे। PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी कायमची हरपली आहे। खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबूराव केदारी, वय वर्ष 30, हिने 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता। परंतु गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली। मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापायला ठेवले होते। पाणी जास्त प्रमाणात तापल्याचे पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हीटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सांडले। या अपघातात अश्विनी तब्बल 80% भाजली होती। तात्काळ तिला पिंपरी चिंचवड येथील DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तब्बल 11 दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले। अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते। अनेकांनी पुढाकार घेत तिला मदत केली होती, मात्र सर्वांच्या प्रयत्नानंतरही तिचे आयुष्य वाचवता आले नाही। अश्विनीला जिल्हा अधिकारी होण्याचे मोठे स्वप्न होते, त्या दिशेने ती प्रयत्नशील होती, परंतु दुर्दैवाने तिचे स्वप्न पूर्ण राहिले। तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यात शोककळा पसरली आहे। देव तिच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी ताकद देवो, ताईच्या आत्म्यास शांती लाभो